हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर ह्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 16 चॅप्टर्स आहेत. त्यापैकी पहिला चॅप्टर जो आहे तो आहे सॉलिड स्टेट आणि त्या सॉलिड स्टेटला आज आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा चॅप्टर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर्स. मग आता हे कोणकोणते स्टेट्स आहेत, तर पहिलं आहे सॉलिड स्टेट, दुसरं आहे लिक्विड स्टेट आणि तिसरं आहे गॅशियस स्टेट. तर यामध्ये लिक्विड स्टेट आणि गॅशियस स्टेटचा आपण अभ्यास केलेला आहे 11वीमध्ये डीपमध्ये, आणि आज आपण फक्त सॉलिड स्टेटचा अभ्यास करणार आहोत. मग आता हे सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर सॉलिड स्टेट इज द स्टेट ऑफ मॅटर it is the state of matter in which the constituent particles are held together by strong electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction. Solid state is the state of matter in which constituent particles are held together by strong electrostatic force of attraction. मग आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे काय? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड्स आर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड्स आर atoms, ions or molecules in solid. Constituent particle in the solids are atom, ions or molecules in the solids. मग आता हे जे सॉलिड स्टेट बघितलेलं आहे आपण, त्याच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, सॉलिड स्टेटच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, तर पहिली प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट. पहिली प्रॉपर्टी काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग as compared to the liquid and gaseous state. That is intermolecular force of attraction is stronger than liquid and gases. Second thing, it is very hard, rigid. Solids are hard, rigid and incompressible. थर्ड इज, हे हार्ड आहेत, रिजिड आहेत आणि इनकॉम्प्रेसिबल आहेत. याचाच अर्थ काय, त्याला मेल्ट होण्यासाठी जास्त हीट द्यावे लागणार आहे आपल्याला, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा जास्त असणार आहे. मेल्टिंग पॉईंट इज हाय. फोर्थ, शेप अँड व्हॉल्यूम.
तर शेप कसा असणार आहे आणि व्हॉल्यूम कसा असणार आहे. द शेप अँड व्हॉल्यूम इज डेफिनेट. सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. दॅट मीन्स it has a definite shape and definite volume. Now we will see types of solids. There are two types of solids. First is crystalline solid and second is amorphous solid. This is the structure of crystalline solid and this is amorphous solid. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते तर पहिली गोष्ट आहे रेग्युलर अरेंजमेंट दिसते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इरेग्युलर अरेंजमेंट दिसते. रेग्युलर अरेंजमेंट आणि इरेग्युलर अरेंजमेंट. पण ही जी रेग्युलर अरेंजमेंट आहे या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ती लॉंग रेंजसाठी असते. कशी असते? लॉंग रेंजसाठी. आता इथं आपल्याला दिसते कसे आहेत हे पॉईंट्स. गुलाबी आहे, गुलाबी 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 गुलाबी, हे निळं 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 निळं. त्याच पद्धतीने असं लॉंग चेन असणार आहे. म्हणजे याच्यामधला जर डिफरन्स आपल्याला पाहायचा झाला तर पहिला पॉईंट आपण काय सांगणार आहोत? रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. इन क्रिस्टलाइन सॉलिड देअर इज रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. इथं काय असणार आहे? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल फॉर शॉर्ट रेंज. फक्त इथून इथं जर आपण पाहिलं तर ही रेग्युलर अरेंजमेंट दिसते आपल्याला. पण इकडं जर पाहिलं तर ती रेग्युलर अरेंजमेंट दिसते का? नाही दिसत. कुठेही लाल पॉईंट्स आहेत, इकडे निळे पॉईंट्स कसे विखुरलेले. म्हणजे शॉर्ट रेंज पुरतंच रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. तर आपण काय म्हणू शकतो? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल फॉर शॉर्ट रेंज. आणि इथं काय म्हणू शकतो? फॉर लॉंग रेंज. रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल फॉर लॉंग रेंज. आणि इथे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स फॉर शॉर्ट रेंज. और वी कॅन से इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे इथे पहिला पॉईंट असणार आहे इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. तर हे जे सॉलिड आहेत ते ट्रू सॉलिड आहेत. दुसरा पॉईंट असणार आहे ट्रू सॉलिड. हे ट्रू सॉलिड्स आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स अँड ॲमॉर्फस सॉलिड्स आर सुपरकूल्ड लिक्विड. सुपरकूल्ड लिक्विड्स. सॉलिड्स सुपरकूल्ड लिक्विड्स आहेत ते ॲमॉर्फस सॉलिड्स. पुन्हा एकदा बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स अँड ॲमॉर्फस सॉलिड्स आर सुपरकूल्ड लिक्विड्स असं आपण म्हणू शकतो. तिसरा पॉईंट जो आहे तो मेल्टिंग पॉईंटचा. मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे? याचा शार्प असणार आहे. तर याचा मेल्टिंग पॉईंट दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तिसरा डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तर याचा अर्थ काय? शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? तर समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 101 असेल डिग्री सेल्सिअस. तर हा सबस्टन्स 101 डिग्री सेल्सिअसलाच किंवा सेंटीग्रेडलाच वितळणार आहे. तो 110ला वितळणार नाही आहे किंवा 90ला वितळणार नाही आहे. म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे? शार्प असणार आहे. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आणि याच्या बाबतीत जर बघितलं ॲमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट असणार आहे तो शार्प असणार नाही. म्हणजे काय? ड्युरिंग
इंटरवल दिस ॲमॉर्फस सॉलिड्स मेल्ट्स. म्हणजे काय, तर समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 150 असेल, तर हा बरोबर 150ला वितळणार नाही आहे. तर काय होणार आहे, 100पासून ते 200पर्यंत एवढ्या लाँग रेंजमध्ये तो वितळू शकणार आहे. म्हणजे काय होईल, पहिल्यांदा तो थोडासा मऊ होईल आणि नंतर थोडा थोडा मेल्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असणार नाही. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. नंतरचा जो पॉईंट आहे, 4th पॉईंट जो असणार आहे, दीज क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉपिक. दीज आर अनआयसोट्रॉपिक अँड दीज आर आयसोट्रॉपिक. आता हे अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय, तर हे आपल्याला डायग्रॅम दिसते. इथं जर पाहिलं, हा आहे पॉईंट ए आणि ए टू बी, नंतर सी टू डी आणि हा आहे ई टू एफ. अशी डायरेक्शन वेगवेगळी आहे. इथे जर बघितलं एपासून बीपर्यंत, तर आपल्याला काय दिसते, लाल सर्कल्स दिसतात. ह्या डायरेक्शनला सगळे लाल सर्कल्स आहेत. नंतर सी टू डी जर बघितलं, तर हे निळे पॉईंट्स दिसतात आपल्याला. ह्या डायरेक्शनला सगळे निळे पॉईंट्स आहेत. आणि ई टू एफ जर बघितलं, तर आपल्याला लाल पॉईंट दिसेल पहिल्यांदा, नंतर निळा आहे, लाल आहे, निळा, लाल, निळा, लाल. अशा पद्धतीनं हे पॉईंट्स दिसणार आहेत. म्हणजे एपासून बीपर्यंतची डायरेक्शन जर आपण पाहिली, तर वेगळ्या पद्धतीनं अरेंजमेंट असणार आहे. सीपासून डीपर्यंत बघितली तर वेगळी अरेंजमेंट असणार आहे. आणि ईपासून एफपर्यंत पाहिली तर वेगळी अरेंजमेंट. म्हणजे डायरेक्शन जर चेंज झाली तर प्रॉपर्टीज चेंज होणार आहेत. असं जर असेल, म्हणजेच डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज चेंजेस इन डिफरंट डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज अनआयसोट्रॉपी. त्याला काय म्हणायचं, अनआयसोट्रॉपी. मग हे क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या बाबतीत काय होणार आहे, डिफरंट. समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यामध्ये ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ही प्रॉपर्टी वेगवेगळी असणार आहे. दॅट मीन्स द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज चेंजेस विथ डिफरंट डायरेक्शन. बट इन केस ऑफ ॲमॉर्फस सॉलिड, different physical properties do not change with different direction. कसं असेल, इथे बघा, इथे लाल, निळा, लाल पॉईंट आहे. फक्त शॉर्ट रेंज पुरतंच हे काय असणार आहे, रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. समजा इथं जर बघितलं आपण, तर काय असणार आहे, निळं आहे, इथं लाल आहे, लाल, लाल, वेगवेगळे असणार आहे. ह्या डायरेक्शनने बघितलं तर वेगळं असणार आहे. म्हणजे अरेंजमेंट याची रेग्युलर असणार नाही आहे. म्हणून याला आपण म्हणू शकतो अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक इन नेचर. आणि हे अनआयसोट्रोपिक इन नेचर. तर 5वा पॉईंट जो डिफरन्स आहे तो एक्झाम्पलचा असणार आहे. आता इथे एक्झाम्पल काय असणार आहे, NaCl आणि KCl. इथे एक्झाम्पल इज NaCl. 5th पॉईंट NaCl KCl. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल जे असणार आहे ते प्लास्टिक असेल, रबर असेल, ग्लास असेल. प्लास्टिक, रबर आणि ग्लास हे आहेत क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फसमधला डिफरन्स. मग आता आपल्याला बघायचं आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. पहिल्यांदा आपण बघूयात आयसोमॉर्फिझम. फर्स्ट इज आयसोमॉर्फिझम आणि दुसरं बघायचं आहे आपल्याला पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम. आता आयसो म्हणजे काय, सेम, आणि मॉर्फ्स म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर.
आता इथे बघा पॉली कसं लक्षात ठेवायचं बघा. पॉली म्हटल्यानंतर जास्त लक्षात ठेवायचं नाही, त्याच्या उलट ए सिंगल सबस्टन्स. पहिल्यांदा पॉली बघूया, नंतर आयसो बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. इथे काय होणार आहे, हा पॉली म्हणजे सिंगल सबस्टन्स. मगाशी सांगितलं आहे तुम्हाला, सिंगल सबस्टन्स हा एक सबस्टन्स आहे असे गृहीत धरा. सिंगल सबस्टन्स आणि हे 2 or more सबस्टन्सेस आहेत. इथे एक असेल, इथे एक असेल. सिंगल सबस्टन्स हॅज 2 or more crystal structure, then it is said to be polymorphous. जर एखादा सबस्टन्स असेल आणि त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर त्याला पॉलीमॉर्फस म्हणायचं. अँड दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज पॉलीमॉर्फिझम. तर इथे उलट आहे, हा व्ही सारखं लक्षात ठेवायचं. 2 or more सबस्टन्सेस, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक सबस्टन्स असतील आणि त्यांचं स्ट्रक्चर जर सेम असेल, 2 असेल किंवा 2पेक्षा अधिक असेल. स्ट्रक्चर जर सेम असेल, 2 घेऊया आपण, 2 आहेत आणि 2 सबस्टन्स आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर सेम आहे, असं जर असेल तर त्याला म्हणायचं आयसोमॉर्फस. अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज आयसोमॉर्फिझम. 2 or more substances having 2 or more substances having the same crystal structure, having the same crystal structure, then they are said to be isomorphous. They are said to be isomorphous. आता एक्झाम्पल याचे काय असणार आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. सेकंड एक्झाम्पल इज कॅल्शियम कार्बोनेट, दॅट इज CaCO3 अँड NaNO3. आता हे जे 2 बघतोय आपण, पहिलं एक्झाम्पल बघतोय सोडियम फ्लोराईड NaF अँड MgO. ह्या दोन्हींचं स्ट्रक्चर सेम असणार आहे. इथे दिसते 2 सबस्टन्स वेगवेगळे, त्याचं स्ट्रक्चर सेम असणार आहे. इथे सुद्धा CaCO3 आणि NaNO3 हे 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत, त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र सेम असणार आहे, सारखं असणार आहे. म्हणून याला म्हणायचं पॉलीमॉर्फ किंवा पॉलीमॉर्फिझम. ही जी प्रक्रिया आहे, मेकॅनिझम आहे, फेनॉमेनॉन आहे, त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फिझम. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट कुठला असणार आहे तर त्याचा ॲटॉमिक रेशो. ॲटॉमिक रेशो हा सेम असणार आहे. MgO आणि NaF यांच्यामध्ये ॲटॉमिक रेशो कसा असणार आहे, 1:1 असणार आहे. दोन्हीमध्ये सोडियमचा एक ॲटम आहे, फ्लोरीनचा एक ॲटम आहे, मॅग्नेशियमचा एक ॲटम आहे, ऑक्सिजनचा एक ॲटम आहे. दॅट मीन्स रेशो इज 1:1. इन दिस केस CaCO3 अँड NaNO3 द ॲटॉमिक रेशो इज 1:1:3. दोन्हीमध्ये सुद्धा रेशो असा 1:1:3 असणार आहे. कारण का तर कॅल्शियमचा एक ॲटम आहे, कार्बनचा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे 3 ॲटम्स आहेत. त्याचप्रमाणे इथे सुद्धा सोडियमचा एक ॲटम असणार आहे, नायट्रोजनचा एक ॲटम असणार आहे आणि ऑक्सिजनचे 3 ॲटम असणार आहेत. म्हणजेच रेशो जो आहे तो असणार आहे 1:1:3. हे झालं आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम बघितलेलं आहे. आता पॉलीमॉर्फिझम थोडक्यात मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला. ए सिंगल सबस्टन्स विच एक्झिस्ट, सिंगल सबस्टन्स, सिंगल substance exist in 2 or more crystalline structure. Then that substance किंवा then they are said to be
पॉलीमॉर्फस किंवा पॉलीमॉर्फ्स. अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज पॉलीमॉर्फिझम. इथं काय बघितलेलं आपण, एकच सबस्टन्स आहे आणि त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. समजा पहिलं उदाहरण घेतलं आपण कॅल्शियम कार्बोनेटचं CaCO3. हा एक सबस्टन्स आहे, त्याचे वेगवेगळे 2 क्रिस्टल स्ट्रक्चर्स आपल्याला दिसणार आहेत. सबस्टन्स एकच आहे. मग कॅल्काइट आणि ॲरॅगोनाइट, कॅल्काइट अँड ॲरॅगोनाइट हे त्याचे 2 पॉलीमॉर्फ्स आहेत. कशाचे? कॅल्शियम कार्बोनेटचे. हा काय आहे? कंपाऊंड आहे. इथे दिसते आपल्याला. कंपाऊंडचे जर 2 वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतील तर त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फ्स. आणि जर इलेमेंटचे 2 वेगवेगळे फॉर्म्स असतील तर त्याला म्हणायचं ॲलॉट्रॉप्स. कळलं? इलेमेंट्सचे वेगवेगळे फॉर्म्स असतील, इलेमेंटच्या बाबतीत आपण म्हणायचं ॲलोट्रॉप. हे आहेत इलेमेंटचे वेगवेगळे 2 फॉर्म असले तर ॲलोट्रॉप्स म्हणायचं त्याला. आणि कंपाऊंडचे 2 वेगवेगळे क्रिस्टल्स असतील, क्रिस्टल स्ट्रक्चर असतील तर त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फ्स. आलं लक्षात? इलेमेंट्स असेल तर त्याला म्हणायचं ॲलोट्रॉप्स आणि कंपाऊंड्सचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतील, क्रिस्टल स्ट्रक्चर असतील तर त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फ्स. आणि जी फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणायचं पॉलीमॉर्फिझम.